इथं आपल्याला स्क्वेअर कपडा घ्यायचा, म्हणजे असं डायरेक्ट पण काढू शकतो, पण जे नवीन शिकणारे असतात ना, तेच बिगिनर, त्यांना तिरकस पट्टी काढता येत नाही, त्यांच्यासाठी असा स्क्वेअर कपडा घ्यायचा आणि असा बरोबर ट्रायंगल मध्ये फोल्ड करायचा, म्हणजे आपली तिरकस पट्टी आहे ना ती एकदम परफेक्ट अशी येते. नाहीतर आपण तिरकस जरी पट्टी काढली तरी कधी कधी जास्त वाकडी झाली ना, असे छोटेसे प्लेट्स पडल्यासारखे होते. त्याच्यामुळे सगळ्यात योग्य पद्धतीच आहे की चौकोन कपडा घेऊन असं बरोबर आपण त्रिकोण मध्ये फोल्ड करून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा इथं मधून आपण कट मारून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला पट्टी काढायची किती, ते तर साधारण आपल्याला 1.5 इंचाची पट्टी इथं काढायची आहे. तर इथे बघा अशा प्रकारे 1.5 इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे. तर इथे बघा अशा 4 टोटल पट्ट्या इथं निघलेल्या आहेत. तर ह्या जोडायच्या कशा, तर मी 2 पद्धतीने सांगणार आहे की आपल्याला पट्टी जोडायची कशी. एक तर आपण अशीच तिरकी जोडू शकतो आणि एक सरळ जोडू शकतो. तर सगळ्यात अगोदर सरळ कशी जोडायची ते मी सांगते, कारण तिरकस पट्टी प्रत्येक वेळेस म्हणजे नवीन शिकणारे असतात त्यांना जोडायला जमत नाही. तर सगळ्यात अगोदर इथे बघा हे आपण सरळ करून घेतलं. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पट्टीचं पण असं सरळ कापून घ्यायचं. त्याच्यानंतर ही पट्टी सरळ ठेवली ना, आडवी ठेवायची, ही पट्टी त्याच्यावर अशी उभी ठेवायची. तर इथे बघा असं काटकोनासारखा आकार तयार होतो. त्याच्यानंतर आपल्याला शिलाई ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आपल्याला अशी तिरकस शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा शिलाई मारून झाल्याच्यानंतर थोडंसं मार्जिन ठेवायचं आणि एक्स्ट्राचं हा जो कपडा आहे तो इथं आपल्याला कट करून टाकायचा आहे. एक्स्ट्राचे धागे आहेत ते पण कट करून टाकायचे आणि ते बघा अशा प्रकारे सरळ करायचं. एकदम परफेक्ट अशी तिरकस पट्टी जोडून तयार होते. त्याच्यानंतर दुसरी पद्धत सांगते. तर इथे बघा हे आपलं तिरकं कट केलेलं आहे, त्याच्यावर सेम आता हे इकडच्या साईडला आहे ना, आता हे आपल्याला असं याच्यावर तिरकस आहे ना त्याच्यावर ठेवायचं. इथे पण बरोबर काटकोनच तयार झाला पाहिजे, तरच आपली पट्टी व्यवस्थित अशी येते. आता तुम्ही इकडच्या साईडने ठेवलं तर व्यवस्थित येणार नाही. ओपन केल्याच्या नंतर बघा इथं असं तयार होतं ट्रायंगल सारखं. हा प्रॉब्लेम होतो जे नवीन शिकणारे आहेत त्यांना. तर त्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने, सगळ्यात सोपी पद्धत ही आहे की दोन्ही पट्ट्या सरळ कापून घ्यायच्या, एक आडवी एक उभी ठेवायची आणि तिरकी शिलाई मारून घ्यायची. आणि ही एक दुसरी पद्धत आहे. दोन्ही पद्धती सोप्या आहेत, पण ज्यांना जी समजेल त्यांनी ती अप्लाय करावी. ते हे बघा तिरकस पद्धतीने जोडल्याच्या नंतर ते इथे बघा अशा प्रकारे एकदम परफेक्ट अशी ही पण आपली पट्टी इथं जोडून तयार होते, एकदम परफेक्ट अशी. आणि पायपिंगसाठी नेहमी आपल्याला अशी तिरकस पट्टीच घ्यायची, म्हणजे पायपिंग जी आहे ना एकदम बारीक आणि व्यवस्थित होते. तर इथे बघा आता पायपिंग करताना आपण असं डायरेक्ट पण पायपिंग करू शकतो, पण बऱ्याच वेळा नवीन शिकणाऱ्यांना काय होतं ना, इथं व्यवस्थित असं पकडायला जमत नाही, इथे अशा चुन्या आल्यासारख्या होतात. त्याच्यासाठी अजून एक सोपी पद्धत सांगते मी. पायपिंग करायच्या अगोदर इथे बघा आपल्याला अशी एक शिलाई मारून घ्यायची. तर इथे बघा अशा प्रकारे अगोदर शिलाई मारून घेतली ना, तर बघा खेचल्याच्या नंतर पण इथं आपल्याला ना अजिबात अशी चुनी वगैरे पडत नाही, एकदम परफेक्ट अशी पायपिंग येते. इथे बघा अशा प्रकारे अगोदर पट्टी